नमस्कार मंडळी. हिरव्या मटारची भाजी एकाच पद्धतीने बनवून जर तुम्ही कंटाळला असाल आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. अशा पद्धतीने तुम्ही हिरव्या मटारची रेसिपी कधीच बनवली नसेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये 1 वाटी हिरवे मटार घालायचे आहेत. यानंतर मूठभर कोथिंबीर आणि थोडीशी पुदिना घातली आहे. 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे कट करून घातले आहे. 1 इंच आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी जाडसर वाटून घेतलेलं आहे. एक प्रकारचा मी ठेचाच बनवलेला आहे. आता हे वाटण एका बाउलमध्ये सगळं काढून घ्यायचं. अजिबात यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि चमच्याने सगळं हे बॅटर काढून घ्यायचं. सगळं मिश्रण मी यामध्ये काढून घेतलं आहे. यानंतर पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. ही मिरची पावडर अजिबात तिखट नसते. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सुरुवातीला मीठ कमीच घाला आणि नंतर गरज लागली तर घालायचं. आता यामधील मुख्य इन्ग्रेडियंट्स म्हणजे बेसन. तर 1 वाटी मी इथे बेसन घेतलं आहे. अंदाजे 2 चमचे बेसन आहे. थोडंसं पाणी घालायचं, गरज लागेल तसं पाणी घालून हे बॅटर मिक्स करून घ्यायचं. तर मला हे मिश्रण थोडंसं घट्टच वाटतंय तर मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे. अंदाजे मी 2 ते 3 चमचे यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर पाहिजे. ना जास्त घट्ट ना जास्त पातळ करायचं. तर हे बघा आपलं हे बॅटर आता मस्त चांगलं तयार झालेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे मी एक प्लेट घेतली आहे. प्लेटला थोडंसं तेल घालायचं आहे प्लेटवर आणि ब्रशच्या साहाय्याने या प्लेटला चांगलं तेल लावून घ्यायचं, म्हणजे चांगलं ग्रीस करून घ्यायचं. त्यानंतर आपण जे मटारचं बॅटर बनवलं होतं ते सगळं बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे. मंडळी, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा, म्हणजे आम्हाला नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं. तर तुम्ही पाहू शकता मी सगळं बॅटर या प्लेटमध्ये घातलेलं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने सगळं बॅटर व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. 2 चमचे तेल घातलेलं आहे. 1 चमचा जिरं घालायचं, थोडेसे खडे मसाले घालायचे, 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंग आणि 2-3 काळी मिरी घातलेले आहेत. त्यानंतर हिंग पावडर घातलेली आहे. सगळं व्यवस्थित गरम झालं, जिरं फुललं की यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला मंद गॅसवर परतवून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता हळूहळू कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये थोडेसे मसाले घालूया. तर पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा मोठा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धणे जिरे पावडर घालून सगळे मसाले या तेलातच छान परतवून घ्यायचे आहेत. यानंतर मी इथे 2 टोमॅटोची प्युरी केली आहे. ती प्युरी सुद्धा यामध्येच घालायची आहे आणि तेलामध्ये छान व्यवस्थित परतवून मिक्स करून घ्यायची आहे. आता या रेसिपीला मस्त रिच फ्लेवर येण्यासाठी 2 चमचे मी मलाई घातलेली आहे. मलाई घरातल्या दुधावरचीच आहे. तुम्ही फ्रेश क्रीमचा देखील वापर करू शकता. मी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे. गॅस फास्ट करायचा नाही. यानंतर मी इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि आपण जे मटारचं सारण एका प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं ते यामध्येच ठेवायचं आहे. त्यानंतर लीड लावायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटं हे वाफवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटांमध्ये मस्त हे वाफवून झालं आहे. सुरीने चेक कराल तर हे बघा अजिबात सुरीला चिकटत नाही. आता ही प्लेट बाजूला काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची. तुम्हाला हे सारण वेगळं वाफवायचं असेल तर तुम्ही वेगळं देखील वाफवू शकता, पण एकाच वेळेला आपलं दोन्ही काम देखील झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीसुद्धा मस्त शिजली आहे आणि कलरसुद्धा भरपूर मस्त आलेला आहे. तर्री देखील याला छान आलेली आहे. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही ग्रेव्ही मला थोडी घट्ट वाटते म्हणून मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मटार वाटून घेतले त्यामध्येच पाणी घालून पाणी घातलेलं आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं. लक्षात असू द्या की आपण जेव्हा मटारच्या वड्या बनवल्या त्यामध्ये सुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे. आता कसुरी मेथी घालायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं हे मटारचं सारण वाफवलेलं ते देखील थंड झालेलं आहे. याच्या साईडच्या कडा सुरीने लूज करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही वड्यात कोणत्याही आकारामध्ये करू शकता, डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनी आकारामध्ये. तर मी या वड्या चौकोनी आकारामध्ये कट करते. हे बघा मस्त आपल्या खुसखुशीत अशा या मटारच्या वड्या तयार होतात.
हे बघा, अशा पद्धतीने या वड्या बनवून एकदा रेसिपी नक्की ट्राय करा। या सगळ्या वड्या आता काढून घ्यायच्या आहेत आणि या वड्या आपण या ग्रेव्हीमध्ये घालायच्या आहेत। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही रेसिपी कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून पाहता हे सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन। आता झाकण ठेवायचं आहे, लीड लावायचं आहे आणि 5 मिनिटं ही भाजी छान वाफवून घ्यायची आहे। तर 5 मिनिटं ही भाजी छान वाफवून घेतली आहे। गॅस पूर्णपणे मी बंद केलेला आहे। आता बारीक चिरलेली यावर कोथिंबीर घालायची। अप्रतिम चवीची मटारची ही रेसिपी आपली तयार झालेली आहे। तर मटारची ही रेसिपी मी गार्निश केली आहे मस्त मलाईने, म्हणजेच क्रीमने। तुम्ही फ्रेश क्रीमचा इथे देखील वापर करू शकता। अप्रतिम चवीची आणि रिच फ्लेवर असल्यामुळे खूपच टेस्टी लागते। अगदी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा तुम्हाला अशी रेसिपी ही खायला किंवा बघायला मिळणार नाही। ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, नानबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर देखील खूपच मस्त लागते। अगदी झटपट तयार होते। एकाच पद्धतीची भाजी बनवून जर कंटाळा आला असेल तर मंडळी, एकदा अशा पद्धतीने तुम्ही मटारची नवीन रेसिपी नवीन पद्धतीने नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।